तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील एका मातंग समाजाच्या मागासवर्गीय कुटुंबातील 16 वर्षाच्या मुलीवर ज्या गावातल्या काही नराधामाने जो मानवी असा जो अत्याचार केला, तर त्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ह्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला फिर्याद दाखल केली 376ची आणि त्याच्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने 3 दिवसापूर्वी माननीय मोरे साहेब आणि ह्या पोलीस स्टेशनचे इंचार्ज सोमवंशी साहेब यांनी या ठिकाणी त्या मुलीला 16 वर्षाच्या मुलीला बोलून घेतलं आणि तू ह्या जबाबामध्ये फेरबदल कर, तुला लागेल तेवढे आम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करतो, अन्यथा या ठिकाणी तुझ्यावरती आम्ही खोटा गुन्हा दाखल करू, हे बोलण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेतलं आणि त्या मुलीला या दोन्ही अधिकाऱ्यांनी मारहाण केली। त्या मारहाण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गेली 3 दिवसापासून आम्ही संबंधित अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी जो अन्याय झाला, त्या ज्या अन्याय केलेला आहे त्या मुलीवरती, त्याच्यावरती कायदेशीर फिर्याद दाखल करण्यासाठी गेली 3-4 दिवस झाला सगळे कार्यकर्ते या ठिकाणी निवेदन घेऊन चक्रा मारताय, तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करताय, परंतु अद्याप अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून घेतले नाही। त्यामुळे आम्ही परत एकदा शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन ज्या मुलीला पोलिसांनी मोरे साहेब आणि सोमवंशी साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन बोलून घेऊन जी मारहाण केलेली त्या मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो। पोलीस दबावाखाली आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ते संबंधित वरिष्ठ अधिकारी आहेत आणि या ठिकाणी जर पोलीस स्टेशनवर पोलिसामार्फत संबंधित अधिकाऱ्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर पूर्ण पोलीस खात्याची इज्जत जाईल आणि खरं काय हे पितळ उघडं पडन या भीतीपोटी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना मोरे साहेबांना आणि सोमवंशी साहेबाला वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा मदत करीत आहे। आम्ही तक्रार अर्ज दिलेला आहे, त्यांनी सांगितले की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करतो आणि वरिष्ठांशी चर्चा करून ताबडतोब या ठिकाणी निर्णय घेऊन संबंधित आई आणि वडिलांची फिर्याद दाखल करून घ्यायचं या ठिकाणी ठाणे अंमलदारांनी सांगितलेलं आहे। ते वरिष्ठांशी चर्चा करून या ठिकाणी निर्णय घेतात। जोपर्यंत वरिष्ठाचा निर्णय येत नाहीये तोपर्यंत आम्ही ह्याच ठिकाणी थांबणार आहोत। जोपर्यंत संबंधित मोरे साहेब आणि सोमवंशी साहेबांवर गुन्हा दाखल होत नाहीये तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी पोलीस स्टेशन सोडणार नाहीत। त्याचं मूळ कारण असं आहे की फिर्यादीवरती दबाव आणणं म्हणजे सरकारी कामात अडथळा आणणं आणि आरोपीच्या बाजूने काम करणं हे कायद्यामध्ये तरतूद आहे। जो आरोपीच्या बाजूने काम करतो आणि फिर्यादीवरती दबाव आणतो त्याला सहआरोपी करता येतं, हे ॲट्रॉसिटीमध्ये नियम आहे आणि तो कायद्यामध्ये तरतूद आहे। त्याच्यामुळं हे संबंधित 2 अधिकारी जोपर्यंत त्याच्यामध्ये सहआरोपी होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनचं गेट सोडणार नाही, इथून जाणार नाहीत।